नमस्कार. मी सुशांत श्रीनिवास ढाणे, राहणार पाडळी. मी नागठाण्यातून पंचायत समितीसाठी इच्छुक असा उमेदवार आहे. तर माझी पार्श्वभूमी अशी की मी 2000 सालापासून मी राजकारणात सक्रिय आहे. माझे आजोबा स्वर्गीय आनंदराव बाबूराव ढाणे हे स्वर्गीय भाऊसाहेब महाराज यांचे निकटवर्तीय विश्वासू असे त्या काळचे कार्यकर्ते होते. त्याच्यानंतर माझे आजोबा थोराजी बाबूराव ढाणे असतील, माझे वडील श्रीनिवास ढाणे असतील आणि मी असेल आणि माझी येणारी पिढी ही असेल. हे आम्ही छत्रपती घराण्याशीच आमचे एक निष्ठ पहिल्यापासून आम्ही आहे आणि राहतो. पण आजपर्यंत आमच्या कुटुंबाला कोणत्याही पद्धतीचं पद कोणतं मिळालं नाही आम्हाला. त्यावेळेला ह्या वेळेला मिळेल अशी एक आशा आहे. कारण भागातील सगळा युवा वर्ग असेल, महिला वर्ग असेल, नाहीतर ज्येष्ठ लोक असतील, ह्या सर्वांचा आशीर्वाद हा माझ्या पाठीशी निश्चित स्वरूपानं राहणार. कारण मी गेले 4 वर्ष झालं वैयक्तिक मी तर 4 वर्ष झालं तळमळीनं काम करत आलेलो आहे. म्हणजे सर्व प्रकारची आजपर्यंत मी कामं करत आलेलो आहे आणि त्या कोणत्याही कामाचा कधी असा गावगाजर केलेला नाही. त्यामुळे मला ह्या वेळेला संधी देतील याची मला आशा आहे. त्यामधून तुम्ही उभं राहण्याचा इच्छुक आहात? मी आत्ता तर भाजप पक्षातून इच्छुक असा उमेदवार आहे. कारण माझे नेते, माझं दैवत आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, आमचे आत्ताचे विद्यमान आमदार मनोजदादा घोरपडे असतील, धैर्यशील दादा कदम असतील, रामकृष्ण वेताळ साहेब असतील, आता तुमचे विक्रमजी पावसकर असतील, या सर्वांच्याकडे ह्या संदर्भात मी गाठीभेटी थोडे दिवसातच घेणार आहे आणि त्यांना मी इच्छुकी ही माझी तीव्रपणानं मी त्यांच्यापाशी इच्छुकी मांडणार आहे. असं बोललं जातं आहे की जे भाजपचं जे गणातील जे उमेदवारी आहे ती उमेदवारी ही भाजपचा सक्रिय सदस्य आहे किंवा भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे त्याला मिळणार आहे. तुम्ही भाजपच्या पक्षाच्या माध्यमातून ही करताय की मला उमेदवारी पाहिजे, तर तुम्ही अगोदर भाजपचे सदस्य आहात का? आहे. छत्रपती शिवेंद्र महाराज ज्या वेळेला भाजप पक्षामध्ये प्रवेश केला तेव्हापासून मी भाजपचा सक्रिय सदस्य आहे. गेले 4 वर्षापासून 4-4.5 वर्ष झाली. माझ्याकडं हे पण आहे, मी सदस्य नोंदीचं पत्र बी मिळालं. तुम्ही यापूर्वी सामाजिक उपक्रम कशा पद्धतीने कोणते राबवले? नाही, सामाजिक उपक्रम बरेच वर्ष झालं करतोय आपण. म्हणजे माझ्या चुलत्यांच्या समाधान ढाणे यांच्या अध्यक्षतेखाली आपण नेत्रदान शिबिराचे कार्यक्रम, डोळे तपासीचा भरपूर वेळा घेत आलो आहे. आजपर्यंत आपण ते घेत आलोय. आणि माझ्या वडिलांचं सगळ्यात जास्त एक समाजकार्य म्हणजे काय, आणि तोच आमचा वारसा आम्ही सर्वच भावंड घेऊन चाललेलो आहे. कारण दवाखान्याची कोणतीही केस असेल तरी माझ्या भागात कुणालाही विचारलं तरी तुम्हाला कुणीही त्याचं उत्तर देईल की सिव्हिलचं असो, स्कीममध्ये असो, नाही तर तुमच्या खाजगीतलं असो. सगळ्यात आमचे वडील, माझ्या आजोबा, माझे चुलते ह्यांचा तो पहिल्यापासून घराण्याचा तो वारसाच आहे. वसाच त्यांनी घेतलेला आहे की ती दवाखान्याच्या बाबतीत तर 100% आम्ही ती करत आलो आहे. आणि मध्यंतरीचे एक 4 वर्षाच्या काळापासून तर मी चांगल्या पद्धतीने ज्यावेळेला सोशल मीडिया असेल तुमचा, नाहीतर पब्लिश मीडिया असेल, यांच्या माध्यमातून आपण कधी त्याची पब्लिसिटी नाही केली. पण मागं सुद्धा ते महिलांसाठी आपण वाढदिवसाच्या वेळेला माझ्या याच्या अधिकार गावातल्या नागरिकांना, भागातील युवक जनरेशनला एक कार्यक्रम असायचा. पण त्यावेळेला मी महिलांसाठी बाई पण हात की पिक्चर आला होता मराठी, त्याला 1000 ते 1200 महिलांना मी मोफत पिक्चर पण त्यावेळेला दाखवला होता. त्याच्यानंतर गौरी गणपतीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पण महिलांपर्यंत आपण ते सगळे कार्यक्रम पोहोचवलेले आहेत. आणि येणाऱ्या काळात पण हे कार्यक्रम काय कधी आपण बंद करणार नाही. आपली जनसेवा ही तर आपली ईश्वर सेवा आहे. आता तुम्ही ज्या गोष्टी बोलताय, पण तुम्हाला नेमकं तुम्ही पंचायत समिती सदस्य व्हायचंय, तुम्हाला उमेदवारी करायचंय, तर तुम्हाला नेमकं त्यामुळे तुमचं विजन काय आहे, नेमकं या भागासाठी काय आहे तुमची गोष्टी आहेत? नाही, काय आहे, आता जर पाहायला गेलं तर सातारला IT पार्क तर एक मंजूर छत्रपती शिवेंद्रराजे असतील, छत्रपती उदयनराजे असतील, तर बाकीचे स्थानिक सगळे आमदार असतील, मनोदार असतील, यांच्या माध्यमातून IT पार्क झालेलं आहे. आणि युवा जनरेशनला आजकाल ग्रामीण भागात जरा नोकरीचं असेल, व्यवसायाचं असेल, ह्याचं मार्गदर्शन बी फार कमी भेटतंय आणि कामं पण फार कमी भेटतात. त्यामुळे यंग जनरेशन नको त्या मार्गाने आजकाल जाण्याच्या जास्त प्रमाणात फ्लो चालू आहे. आणि तो कुठंतरी थांबण्यासाठी आपल्याला, मला खरं ॲक्च्युअलमध्ये ह्या गोष्टीत यायची. का तर काय आहे,
आपण कामं घेऊ शकतो. छत्रपती घराण्याकडून आपण एखाद्या व्यवसायासाठी आपण यंग जनरेशनसाठी मदत करून घेऊ शकतो. आज एवढे आमदार आहे, आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण घेऊ शकतो. त्यासाठी ॲक्च्युअलमध्ये आपल्याला यंग जनरेशन असेल नाहीतर अडचणी लोकांच्या असतील ह्या सोडवण्याच्या माध्यमातूनच आपण आत्ता पदार्पण करण्याची इच्छा आपली तीव्र आहे. गेले 4-4.5 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुका झालेल्या नाहीत. हां. त्या निवडणुकीच्या अभावी शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित राहिलेत. जसे की झेडपी आणि पंचायत समितीशी संलग्न असणारे. तर तो बॅकलॉग कशा पद्धतीने तुम्ही भरून काढला? नाही, मुळात म्हणजे आत्ता महाराष्ट्र गव्हर्नमेंटमधलं 2 नंबरचं किंवा 3 नंबरचं जास्तीत जास्त खातंही श्रीमंत छत्रपती शिवेंद्र महाराजांच्या माध्यमातून त्यांच्याकडे आहे. आज एवढे मोठे खासदार साहेब आहेत, आज आमदार आहेत आणि पूर्णपणे गव्हर्नमेंटच भाजपचं आहे आत्ता. त्यामुळं त्यांच्या माध्यमातून निश्चित स्वरूपाने ह्या ज्या अडचणी आहेत, 4 वर्षाचा जो बॅकलॉग आहे तो निश्चित स्वरूपानं भरून काढण्याचा अहोरात्र प्रयत्न करणारा एक आपण सच्चा छत्रपतींचा कार्यकर्ता आहे. आतापर्यंत 4.5 वर्ष निवडणुका झाल्या नाहीत. त्या पिरियडमध्ये तुम्हाला काय उणीव भासली का? नाही, मला काम करण्याची उमेद आहे आणि उणीव भासण्याचं म्हणजे काय की जे प्रशासक बसलं होतं म्हणजे आज युवा मुलं असते ते कॉन्ट्रॅक्ट घेतात एखादं, मग ते कॉन्ट्रॅक्ट घेतल्यानंतर त्यांना अडचणी येणे, तिथं गेल्यानंतर त्या अधिकाऱ्यांच्यापाशी त्यांनी विनवण्या करणे, मग त्यावेळेला मग जो एखादा सदस्य जर तिथं असेल तर त्या गोष्टीचा त्या युवा जनरेशनला त्या गोष्टीचा अडचण आपल्याला काही येऊ शकत नाही असं. आणि मुळात म्हणजे ज्या वेळेला गट आणि गण याची रचना झाली नव्हती तेव्हापासून मी सातत्यानं काम करत आलो आहे. हे पहिला माझा नागठाणे जुना गट होता त्यावेळेला बी मी काम करत होतो. त्याच्यानंतरनं माझ्या जुन्या मतदारसंघात गेलो, शेंद्रे गटात गेलो, त्यावेळेलाही त्या भागासाठी मी काम करण्याचा प्रयत्न केला. आणि आत्तासुद्धा मी इकडं माझं गाव गेल्यानंतरनं हे माझे निनाम आणि मांडव्याचे ह्यातनं कमी झाली गावं 2 आणि इकडे गेल्यानंतर मी नागठाणे गटातच राहिलं, तेव्हा पण मी कामच करत आलो. त्यामुळे असं काय नाही की आरक्षण सोडत झाली, गट रचना झाली आणि मग मी राजकारणात आलोय. मी सातत्यानं आज नाही, मी 2000 सालापासून मी राजकारणातच आहे आणि समाजकारणातच आहे. आणि माझं विजनच एक आहे की आपल्याला छत्रपती घराण्याने जे भाऊसाहेब महाराजांनी जे पिंड रुजवलेलं आहे ते कायमस्वरूपी आपण आहे तोच अजेंडा घेऊन आपण पुढे चालणार. आता शेवटचा प्रश्न, अनेक लोक इच्छुक आहेत नागठाणे, कारण सातारा पंचायत समितीची जे सभापती फुलं आहे खुल्या वर्गासाठी आहे, त्यामुळे नागठाणे गणाला फार महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि हे होत असताना अनेक उमेदवार इच्छुक आहेत, पण हे करत असताना जर अशी वेळ आली की पक्षांचं तिकीट, पक्षाला सुद्धा अनेक लोक आहेत त्यामुळे पक्षाचं हे झालं, तर आपण काय करणार? पुढची आपली काय असणार आहे? नाही, मुळात म्हणजे काय आहे, माझ्या गावावरती 25 वर्ष झालं कोणतंही पद नाही मला भेटलेलं. कारण माझ्या गावाला ह्याच्या अगोदर 2 पंचायत समिती टर्न गेल्या, त्या दोन्ही पंचायत समिती टर्नला माझ्या गावाला काय भेटलेलं नाही आहे. कारखाना आला, कारखान्याला सुद्धा माझ्या गावाला त्यावेळेला काय भेटलेलं नाही आहे. त्यामुळं प्रामुख्यानं छत्रपती घराणे असेल तर आत्ताचे स्टँडिंग आमचे आमदार मनोजदादा असतील, नाहीतर धैर्यशीलदादा असतील, रामकृष्ण वेताळ साहेब असतील, विक्रमजी पावसकर असतील, हे सगळे प्रामुख्यानं पाडळीचा विचार करतील असं एक आमची तीव्र इच्छा आहे की ते 100% करतीलच. त्यामुळं मला असं जास्त काय वाटत नाही की अडचण येईल म्हणून. तुम्हाला जर भाजपमधून तिकीट नाही भेटली तर तुम्ही दुसरा विचार करू शकता का? काय नाही, छत्रपती शिवेंद्रराजे, छत्रपती उदयनराजे, मनोजदादा, रामकृष्ण वेताळ साहेब, धैर्यशीलदादा जे निर्णय घेतील त्या निर्णयाची आपण निश्चित स्वरूपानं अंमलबजावणी करणार. त्यावेळेला त्याच्यामुळं प्रामुख्यानं बाबा जे सांगतील त्याच्यावरती पुढची रणनीती राहील. सगळ्या सहकाऱ्यांशी चर्चा करून त्यावेळेचे राजकीय परिस्थिती काय सांगते, उमेदवारी पुढची कुणाला मिळाली जाते, आपल्याला सोडून जर दुसऱ्या कोणाचा विचार झाला तर ते कुणाला मिळाली जाते, त्याच्यावरती सुद्धा बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. कारण छत्रपती बाबा जे सांगतील, मालक जे सांगतील त्या मालकांच्या निर्णयाचा त्यावेळेला 100% प्रामुख्याने विचार केला जाणार.